नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 जानेवारी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. हा 5वा गुरुवार आहे. तर या दिवशी बऱ्याचशा विवाहित महिला उद्यापन करतील. बऱ्याचशा महिलांना काही शंका होती, त्यांनी चौथ्या गुरुवारीच हे उद्यापन केलेले आहे. पण बऱ्याचशा महिलांना जशी माहिती मिळाली तसं मग ते 11 जानेवारी शेवटच्या गुरुवारी 5व्या गुरुवारी उद्यापन करतील. तर 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, म्हणजे 11 जानेवारी गुरुवारच्या दिवशी अमावस्या येत आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस सुद्धा आहे आणि शेवटचा गुरुवार सुद्धा आहे. तर या दिवशी अमावस्या असल्याने एक शुभ मुहूर्त आहे, शुभ वेळ आहे. त्या वेळेवरच आपल्याला उद्यापन करायचं आहे. तुम्ही पोथी आणि तुमची जी पूजा असेल ती तुम्ही सकाळी करू शकतात. म्हणजे तुमच्या ज्या योग्य वेळेला तुम्ही तुमच्या परीने कोणत्याही वेळेला तुम्ही पोथी वाचू शकतात, कथा वाचू शकतात आणि पूजा करू शकतात. पण उद्यापन जे विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरतात, त्यांना वाण देतात, काही गोडधोड देतात, तर ते जे आहे ते तुम्ही शुभ वेळेवर करा. तसं तर अमावस्याचा परिणाम मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी होत नाही. अमावस्या जर गुरुवारी आली मार्गशीर्ष महिन्याच्या तर ते शुभ मानली जाते, कारण आपण लक्ष्मीपूजन अमावस्याच्या दिवशीच करत असतो. म्हणून लक्ष्मी मातेवर किंवा मार्गशीर्ष गुरुवारवर अमावस्याचा काही फरक पडत नाही. परंतु तरीही काही एक शुभ वेळ आहे, त्या वेळेतच तुम्ही महिलांची ओटी भरा आणि शुभ मुहूर्तावरच उद्यापन करा. तर ही शुभ वेळ कोणती? तर मित्रांनो, बुधवारच्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी बुधवारच्या दिवशी रात्री 8:11 अमावस्या सुरू होईल. 10 जानेवारी बुधवारच्या दिवशी रात्री 8:11 अमावस्या सुरू होईल. तर अमावस्या ही संपणार आहे 11 जानेवारी गुरुवारी संध्याकाळी 5:27 संपेल. 5:27 संध्याकाळी अमावस्या संपेल. तर तुम्हाला महिलांची ओटी भरायची असेल, उद्यापन करायचे असेल, वाण द्यायचे असेल, तर तुम्ही संध्याकाळी 5:27 नंतर ते करायचे आहे. म्हणजेच तुम्ही असं ठरवा की संध्याकाळी 5:30 नंतर तुम्ही उद्यापनसाठी ओटी भरण्यासाठी महिलांना घरी बोलावू शकतात. 5:30 वाजेनंतर 5:27 अमावस्या संपल्यानंतर तुम्ही हे काम करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.